नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती लिपिक बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1991। बघा या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केले होते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, डेक्कन रयत असोसिएशन बघा यांची स्थापना सन 1916 मध्ये खालीलपैकी कोणी केली? बघा डेक्कन रयत असोसिएशन बघा यांची स्थापना सन 1916 मध्ये खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील छत्रपती बघा शाहू महाराजांनी सन 1916 मध्ये डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते? संसदेचं विचारलंय कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लोकसभा हे पहा संसदेचं या ठिकाणी कनिष्ठ सभागृह असते। प्रश्न क्रमांक 4 पहा, ग्रँड मास्टर बघा हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील ग्रँड मास्टर बघा हा किताब बुद्धिबळ बघा या खेळासाठी दिला जातो। प्रश्न क्रमांक 5 पहा, ताजमहल हा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, ताजमहल हा यमुना नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा मूत्रपिंडाच्या बघा विकारावर डायलिसिस या ठिकाणी ही उपचार पद्धती प्रामुख्याने वापरली जाते। प्रश्न क्रमांक 7 पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कलम 12 ते 35 मध्ये पहा मूलभूत हक्क हे स्पष्ट करण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील न्यूटनचे बघा गतिविषयक एकूण 3 नियम आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, सुकन्या समृद्धी खाते खालीलपैकी किती वर्षांखालील मुलींसाठी उघडता येते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सुकन्या समृद्धी खाते बघा 10 वर्षाखालील बघा मुलींसाठी या ठिकाणी हे खाते उघडण्यात येते। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका बघा भरती लिपिक बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण जो आपला अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रमावर आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला बघा हे सर्व IMP प्रश्नांची PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा पाठवले जातील। त्यामधले हे सर्व प्रश्न पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा ओझर बघा नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये विमानांचा या ठिकाणी कारखाना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅथोड हे किरण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण असतात? कॅथोड बघा हे किरण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण असतात? तर विद्यार्थी मित्रांनो कॅथोड बघा हे किरण धन प्रभारित कण या प्रकारचे या ठिकाणी कण असतात। प्रश्न क्रमांक 12 पहा, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील फाजल अली बघा हे राज्य पुनर्रचना आयोगाचे या ठिकाणी
अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 13 पहा बघा, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो कलम 61 पहा, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 3 डिसेंबर. बघा या दिवशी जागतिक अपंग दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात? बघा मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इंग्लंड. बघा या देशामधून मूळ रेखावृत्त हे जातात. प्रश्न क्रमांक 16 पहा, अपर्णा पोपट या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अपर्णा पोपट बघा या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, अपर्णा पोपट बघा या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीचे या ठिकाणी खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे? बघा या ठिकाणी काजू या फळाचं या ठिकाणी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, काळा घोडा बघा हा उत्सव खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये साजरा करण्यात येतो? काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील काळा घोडा बघा हा उत्सव प्रामुख्याने मुंबई शहरामध्ये बघा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 19 बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मायकेल फुगो बघा यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार हा मिळाला नाही? खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा गांधीजी बघा यांना नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? बघा लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? बघा सन 1972 बघा या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये लोक आयुक्त हे पद बघा अस्तित्वात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील रियाद पहा सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, जाया या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. जाया या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा पत्नी या ठिकाणी बघा जाया या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा बघा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा एकाच आईच्या बघा पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना सहोदर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आपण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आपण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील सर्वनाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा तिन्ही बाजूने बघा पाणी असलेला भूप्रदेश द्वीपकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंग्लंड या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? इंग्लंड या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉलर बघा या ठिकाणी इंग्लंड या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, रस्ता या शब्दाचं अनेक वचन आपल्याला ओळखायचं आहे. रस्ता या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? रस्ता रस्ते ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 बघा, गोतावळा बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? गोतावळा बघा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आनंद यादव यांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय? सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय? सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बघा खाण्याचा सोडा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन बघा IPL ची सुरुवात बघा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली? बघा IPL ची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? सन 2008 बघा या वर्षापासून IPL ची बघा सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा कायद्यासमोर बघा सर्व समान आहेत बघा हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये या ठिकाणी नमूद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, बेटला हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या एका पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात? केसिन बघा ही प्रथिने कोणत्या एका पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा केसिन ही प्रथिने प्रामुख्याने दूध या पदार्थामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? सुंदरबन बघा हा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणतं राज्य हे अग्रेसर राज्य आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये विचारले कोणतं राज्य बघा हे अग्रेसर राज्य आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील गुजरात बघा हे राज्य भारतामध्ये भुईमुगाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? भारताच्या विचारले सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा या ठिकाणी देशांची एकूण संख्या 7 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं पन्ना बघा हे ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा लाला लजपत राय अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कल्पकम हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, कल्पकम हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कल्पकम हा अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झेलम, रावी, सतलज बघा या ठिकाणी काही नद्या आहेत, या सर्व नद्या पहा खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या उपनद्या आहेत? झेलम, रावी, सतलज बघा या सर्व नद्या पहा सिंधू नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 40 बघा, जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक अपंग दिन बघा जागतिक अपंग दिन बघा 3 डिसेंबर बघा या दिवशी जागतिक अपंग दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता भाग पचन संस्थेचा भाग नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील फुफ्फुस बघा हा भाग पचन संस्थेचा या ठिकाणी भाग नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? राज्य पुनर्रचना आयोग बघा सन 1953 या वर्षी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती. चाकसमान बघा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? चाकसमान बघा हा प्रकल्प पुणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? बघा विधानसभा विचारले खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. विधानसभा तर राज्यपाल बघा हे विधानसभा बरखास्त करू शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा जळगाव बघा या जिल्ह्यामध्ये तेलबिया संशोधन केंद्र आहे. मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा मेहसाणा या जातीची म्हैस गुजरात बघा या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 19 जुलै सन 1969 देशामध्ये एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा 19 जुलै सन 1969 बघा देशामध्ये एकूण 14 बँकांचं बघा राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचा बघा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण बघा कारखाना शिरपूर जो की बघा धुळे या जिल्ह्यामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, विद्युतधारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं? विद्युतधारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा एम्पियर बघा हे विद्युतधारा मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक बघा, अभिनव भारत बघा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा अभिनव भारत बघा ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली संघटना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला? बघा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती लिपिक आणि पहा सर्व पदाची बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहे. बघा जो अभ्यासक्रम बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने निर्धारित केला होता, त्याच बघा सर्व स्लॅबसवर आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहे. त्यामध्ये बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. ज्यांना कोणाला खरंच PDF घ्यायची असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व IMP PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.